गोलंदाज आहे रायझिंग स्टार चिखली संघाचा प्रीतम घोगरे. ॲमेझॉन इथून मात्र अंपायरचा ग्रीन सिग्नल येणं बाकी आहे या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना होता मित्रांनो. एकदा या चेंडूचं पहिल्या चेंडूचं आपण टाळ्यानं जरूर स्वागत करावं, कारण आज सुरुवात आहे, सुरुवातीचा पहिला सामना आणि आजच्या दिवसातला पहिला चेंडू प्रीतम घोगरे याच्या माध्यमातून मैदानावर पडणार आहे. तो मात्र संदीप पाटील याच्यासाठी. डाव्या हाताचा फलंदाज आहे, ऑन स्ट्राईक खेळतोय. पॉवर प्लेचं हे षटक. 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणार आहे, 2च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पंचांचा ग्रीन सिग्नल येणं बाकी या स्पर्धेसाठी. मुख्य पंच आपण पाहतो आहोत दीपक पाटील. स्क्वेअर लेग पंच आहे द्वारकानाथ चोरगे. यस, गेम इज ऑन. उलटी गिनती सुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. इथून मात्र गेम स्टार्ट होते. गोलंदाज सज्ज. तर याचा पहिला चेंडू. अर्थातच हा आपल्याला पाहायला मिळतोय खराब चेंडू म्हणून घोषित केला पंचांनी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर अवांतर धावसंख्येनं सुरुवात झाली आहे. 1 धाव मिळते आहे फलंदाजी करत असलेल्या 24 लाईव्ह संघाला. यस, गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम तयार आहे. त्यावेळेला काय जबरदस्त दर्जेदार चेंडू होता. गुडली स्पॉटवर टाकल्यानंतर काय गतिमान बॉल सरळ केला, विकेट किपरच्या ग्लव्स मध्ये जाऊन थांबतोय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम तयार. यावेळेला फुलटॉस चेंडू. संदीप पाटील याच्या बॅट मधून आलेला हा पहिला खणखणीत चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चौकार आला. 5 धावा झाल्या धावफलकावर आणि जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात करून देताना आपल्याला पाहायला मिळतोय संदीप पाटील 24 लाईव्ह संघाकडून. आणि इथे मात्र पुन्हा एकदा प्रीतम घोगरे तयार आहे. 2दा तीच चुकी करतोय. फुलटॉस चेंडू पाहायला मिळतं प्रीतम याच्या. या बॉलवर मात्र आला दुसरा चौकार. काय जबरदस्त फलंदाजी. संदीप पाटील याची बॅट मात्र तळपती आता. यस डीजे. सो मच. आपण पाहतोय या चौकारानं मात्र धावपळ गतिमान होतोय. 9 धावा होत आहे धावपळकावर. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरतंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा येणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने सुरुवात करत असताना हा 24 लाईव्हचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे, ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र मस्त फटका खेळला. मिड विकेटच्या दिशेनं ट्रॅव्हल करतोय. शर्यत लागले क्षेत्ररक्षक आणि बॉलची. शेवटला जिंकला क्षेत्ररक्षक, मात्र 2 धावा रोखू शकला नाही आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलकाची 11 धावा होत आहेत. धावसंख्येवर आपण पाहिलं 11 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन निवडून ठेवत आहेत हे 2 फलंदाज. हेच गोलंदाज पुन्हा एकदा तोच प्रीतम घोगरे तयार आहे. यावेळेला मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलंय 30 यार्ड सर्कल मध्ये. अतुल माळी जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते या दोन्ही फलंदाजांमध्ये. हळूहळू धावसंख्येचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजाचा आपण पाहतोय. 12 या दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जातीय. चांगला क्रिकेट आज होणार यामध्ये मात्र शंका नाहीये, कारण रायगडचे अष्टपैलू खेळाडू क्रिकेटसाठी सातत्याने ज्यांची मेहनत असते आणि एक चांगले खेळाडू म्हणून रायगडमध्ये जे नावारूपाला आहेत ते आज पूर्णतः या स्पर्धेवर आपला खेळ दाखवणार आहेत. अर्थातच या स्पर्धेसाठी मोठा दिवस असचा. यस, गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम तयार आहे. यावेळेला मात्र सुरेख बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काय गतिमान चेंडू होता. वुडलँड स्पॉटवर या चेंडूला फेकी करतोय प्रीतम घोगरे आणि अतिरिक्त उछाल घेऊन चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या ग्लव्स मध्ये जाऊन थांबतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 षटक संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या तर 12 धावा आहे, ज्याच्यामध्ये वैयक्तिक 11 या धावसंख्येवर खेळतोय तो मात्र संदीप पाटील. प्रवीण भोईर यांना आतापर्यंत आपलं खातं उघडलेलं नाहीये. यावेळेला आपण पाहणार आहोत षटकाची समाप्ती होते. अजूनही पहिल्या सत्रासाठी 18 चेंडू फेकले जाणार आहेत. अर्थातच 3
षटकांचा सामना शेष आहे. अजय पाटील याला पाहणार आहोत. दुसऱ्या षटकासाठी कर्णधारांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहणार आहोत अजय पाटील याला. यावेळेला मात्र ऑनर्स राय जो इन्फॉर्म फलंदाज आहे, सध्या सेट झालेला आहे या मैदानावर. अर्थातच हा पहिला सामना आहे निखिल, त्यामुळे थोडासा मॉस्टर आहे मैदानामध्ये, थोडासा दमट वातावरण आहे, त्यामुळे कदाचित गोलंदाजीला सपोर्ट होईल असं वाटलेलं, परंतु पहिला षटक ज्या अनुषंगाने संपला असं वाटत नाही की गोलंदाज ताकद लावतायत म्हणून. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा, पण त्या एका अर्थाने इकडून जर पाहिलं तर आज रायगडचे सगळ्यात मोठे मोठे खेळाडू खेळणार आहेत, त्यामुळे 12 धावा काही जास्तही म्हणता येणार नाही पहिल्या षटकामध्ये. अजय पाटील सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथे मात्र स्ट्राईकला खेळतोय सेटल फलंदाज आहे तो संदीप पाटील. यस गोलंदाज सज्ज आहे यावेळेला. मस्त फटका खेळलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येतोय. दुसरी धाव होणार का हा शंका मात्र नाही. सुरेख क्षेत्ररक्षण, तितकाच दर्जेदार थ्रो आणि तितकाच दर्जेदार कलेक्शन पाहायला मिळाला. इथून मात्र मिळाली एक धाव. 13 धावसंख्या होते धावफलक्यावर. बिनबाद हे समीकरण आहे ते आता कुठेतरी तोडावं लागेल देखील, कारण जर अशीच जर पार्टनरशिप होत राहिली या दोन खेळाडूंची तर ताकदीचा खेळ, नंतर मग टेनिसचा चेंडू अगदी फुटबॉल सारखा दिसायला लागतो जेव्हा एखादा फलंदाज सेट होतो धावपट्टीवर. प्रवीण भोईर हा सुद्धा घातक फलंदाज आहे. भातान संघाशी बिलॉंग करणारा खेळाडू इथे मात्र रायगड लॉर्ड्स मधून खेळतोय. यावेळेला गोलंदाज सज्ज आहे. मस्त फटका, काय जबरदस्त अफलातून फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ब्युटिफुल स्ट्रोक, गुड बॅटिंग प्रवीण भोईर याचा अतिशय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन होत आहे. मी विनंती करेन, बंटी भोईर कामोट्याहून आहेत, पनवेलचे एक दर्जेदार फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख आहे, या सर आपलं स्वागत आहे, मोस्ट वेलकम. खराब बॉल होता. यावेळेला मात्र सीमारेषेलगत चेंडू जाणार, यामध्ये तिला मात्र शंका नाही. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. 4+1 म्हणजे 5 धावा फ्री हिट, म्हणजे अगदीच बोनस पॉइंट मी म्हणेन. खराब पहिला चेंडूही आपण अशाच पद्धतीचा फुलटॉस पाहिला. गोलंदाज प्रीतम घोगरे याच्या माध्यमातून हा अजय पाटील याचा नो चेंडू, यावर येणार 5 धावा. या चेंडूवर फ्री हिट मिळणार, म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग आहे मी म्हणेन फलंदाजी करत असलेल्या 24 लाईव्ह संघासाठी. धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 24 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र एक धाव मिळणार आणि ह्या एक धावेच्या माध्यमातून 25 धावा, 25 फॉर नो लॉस. हे जे समीकरण आहे, मी मगाशी पण देखील म्हटलं की जो नो लॉस हा रायझिंग स्टार चिखले संघासाठी, कारण आपण पाहतोय अशीच जर साजेदारी राहिली, अजून एक षटक जर या दोघांना मिळाला खेळायला तर कदाचित 2 षटकांमध्ये मग आक्रमण होण्याची दाट शक्यता. इथून मात्र मोठा फटका खेळलाय, वाईन लेग क्षेत्र निवडलाय चेंडू आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकामध्ये स्पर्धा आणि जिंकतोय क्षेत्ररक्षक. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा, तिसरी धाव पूर्ण होणार का? इथे मात्र तू मैमे जरूर झालेली, पण तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली असती कदाचित, परंतु 2 धावा मिळत आहे. 2 धावांच्या माध्यमातून आपण धावफलकाचा विचार केला. 27 धावा, 27 फॉर नो लॉस. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतो आहोत. काय जबरदस्त क्रिकेट आपण पाहतो आहोत. दुसरं षटक आहे अजय पाटील याचं. हाशी षटक थोडंसं महागडच म्हणता येईल, कारण एक षटकार, एक नो चेंडू, एक चौकार, बराचसा आपल्याला खेळ या षटकामध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतोय कर्णधार. आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटला आणून ठेवलंय अक्षय गाताडे याला. 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय शॉर्ट फॉर्टमॅन, शॉर्ट फाईट लेग. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. मिड विकेट आणि वाईड इस्लॉंगांच्या मध्ये या बॉलची फिल्डिंग केली जाते. जोपर्यंत क्षेत्ररक्षक ठिकी करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि या 28च्या माध्यमातून हळूवारपणे धावसंख्येचा फलक पुढे सरकतोय. 28 धावा.
28 धावा होत आहेत. दुसरा षटक कार्यरत आहे. आपण पाहतोय चटला क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये रायगडचे सगळे स्टार खेळाडू मैदानामध्ये खेळणार आहेत. यातला हा एक पहिला सामना रायजिंग स्टार शिकले आणि 24 लाईव्ह गोलंदाज सज्ज. यावेळेला पुढचा चेंडू घेऊन अपील होते पंचांकडे, परंतु ही अपील पूर्णतः फेटाळून लावतायत पंच. आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख विकेट दिली जाते. इथे मात्र ब्रश करून जातोय बॉल बॅटला आणि प्रवीण घरस सारखा मातब्बर खेळाडू मात्र परततोय. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. प्रवीण भोईर स्वस्त्यावर परततोय. ज्या अपेक्षेनं मैदानामध्ये उतरवलेला कर्णधाराने ती अपेक्षा पूर्ण नाही करत प्रवीण, कारण मोठी अपेक्षा होती प्रवीणकडनं. मात्र इथे नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. प्रकाश पाटील उर्फ गोट्या या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू प्रकाश भोईर. रायगडमध्ये क्रिकेटचं मोठं नाव आणि त्यासाठी केलेली अपार मेहनत आहे या खेळाडूंची. त्यामुळे आज समालोचन कक्षामध्ये आदराने त्यांची नावं घेतली जातात देखील. आणि त्यासाठी त्यांची अपार मेहनत, क्रिकेटवर केलेलं अपार प्रेम. याच गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला काय नक्की होत आहे रायजिंग स्टार क्रिकेटचा प्रत्येक गोलंदाज आहे तो सुरुवात नो बॉल न करतोय. ते पुन्हा एकदा वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. फ्री टी असणार आहे. गोलंदाज आहे अभि गरुडे गोलंदाजी करतोय. इथे असणार आहे फ्री हिट, अलाव असणार आहे. रनआउट सोडून कोणत्याही प्रकारचं विकेट दिला जाणार नाही या बॉलवर. यस गोलंदाज सज्ज आहे अभि. मोठा फटका आणि इथे मात्र पहिल्या या पूर्ण प्रतियोगितेमध्ये पहिल्यांदा फ्री हिटचा फायदा उचलताना फलंदाज पाहायला मिळतो. यस दिजे अखंड हिंदुत्वाचं आराध्य दैवत येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला शिवजयंती छत्रपती शिवाजी राजांची पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मुजरा करूया राजांना. आणि इथे मात्र पाहतोय या बॉलवर मात्र निखिल आपण पाहतोय पहिल्यांदा फ्री हिटचा कुठेतरी आज फायदा उचलताना पाहायला मिळाला. या फ्री हिटवर आला षटकार, म्हणजे अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली संदीप पाटील याच्या माध्यमातून. आणि धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 35 धावा धावफलकावर लगावल्या जातात. अभि गरुडे खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू नो आला, त्यानंतर मात्र फ्री हिटवर आला षटकार. म्हणजे थोडीशी महागडी सुरुवात आपल्याला अभि गरुडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काहीतरी कानमंत्र अतुल भोईर सारखा एक अनुभव आहे, त्याच्या अनुषंगाने त्याला काहीतरी कानमंत्रही देण्यात आलं. परंतु मी मगाशीच म्हटलं जास्त वेळ जर दिला एखाद्या फलंदाजाला मैदानामध्ये तर तो फलंदाज आक्रमक होऊ शकतो येणाऱ्या कालावधीमध्ये. कारण कॉन्फिडन्स लेवल जी आहे निखिल ती त्याची उंचावलेली असते आणि अगदी डोळ्यामध्ये बॉल बसलेला असतो, मैदान पूर्ण सेट झालेला असतो. अशा वेळेला खूप वेळ घेतोय हा फलंदाज आणि ते रायजिंग स्टारसाठी धोक्याची घंटी असणार आहे मी म्हणेन नक्कीच. गोलंदाज सज्ज आहे यावेळेला अभि गरुडे. फुल टॉस बॉल आणि सेटल फलंदाजाला तुम्ही असे बॉल टाकाल तर रिझल्ट असाच येणार आहे षटकाराने. यस सूर्याच्या प्रखर
आपण नेहमी पाहत असतो क्रिकेट लिडरचा असो किंवा टेनिसचा असो, डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोलंदाज हे गुणकारी औषधच असतं आपल्या संघासाठी. आणि त्याप्रमाणे आपण संदीप पाटील जी फलंदाजी पाहिली, काय आक्रमक पवित्रा धारण करतोय, काय जबरदस्त फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 10 चेंडू आणि 27 धावांची बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून आता नॉट आउट साकारताना पाहायला मिळते. हा जो आक्रमकपणा आहे हा रायझिंग स्टारसाठी कुठेतरी डोकेदुखी होऊन बसलाय. इथे मात्र विकेट हवा आहे, परंतु विकेटच्या अनुषंगाने गोलंदाजी होत नाहीये की विकेटचा प्रयत्न करतोय आणि षटकार लगावला जातो असंही नाहीये. सरळ सरळ फुलटॉस चेंडू पडतायत आणि त्यावर मात्र एक सेट फलंदाज असतो, त्याला एकदम सोपं जातं षटकार चौकार मारण्यासाठी आणि तेच काम आपल्याला पाहायला मिळतंय 24 लाईव्ह संघाकडून. धावसंख्येचा आपण विचार केला 41 धावा 41 फॉर 1 लॉस. जसं हाबी गरुडे पुन्हा एकदा तयार असणार आहे. समोर आहे एक आक्रमक फलंदाज संदीप पाटील. यावेळेला मोठा फटका खेळला, क्षेत्र तेच होतं, कॉपी पेस्ट शॉट आणि पुन्हा एकदा आला संदीप पाटील ब्राट एक षटकार. श्वासात रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग, देवाचा छत्रपती षटकारांची हायट्रिक लगावली गेलेली आहे. मित्रांनो, संदीप पाटील याचा खेळ जर आपल्याला आवडला असला तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. खूप सुंदर खेळ पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवर आक्रमण हा एकमेव पवित्र धारण करतोय आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मग तो कशा पद्धतीचा आहे ते न पाहता त्या प्रत्येक बॉलवर अटॅक कसा करता येईल हा एकमेव टार्गेट त्याने त्याच्या डोळ्यासमोर सेट केलाय आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण धावफलकावर. 47 धावा येत आहेत धावफलकावर 47. अर्धशतकाच्या फक्त 3 धावा पाठीमागे आहे 24 लाईव्ह संघ. यस गोलंदाज अभि गरुडे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज आहे. हा खरा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला अभि गरुडे याच्या माध्यमातून. इथून मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी सरसावतायत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 49 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. संदीप पाटील बरसतोय मैदानामध्ये देखील, नुसताच बरसतोय नाही, धो बरसतोय अगदी गोलंदाजांवर. आणि आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर 49 49 धावा आहेत. अर्धशतकाच्या फक्त 1 धाव पाठीमागे आहे 24 लाईव्ह संघ. त्यावेळेला मस्त फटका अक्षय गाधारे याच्याकडून मिसफील्ड झाली आणि अर्धशतकीय खेळी पूर्ण झाली. मित्रांनो, इथे टाळ्या व्हायला काय हरकत नाही. पहिला अर्धशतक, पहिला सामना, पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं 24 लाईव्ह संघाकडून. पूर्ण समाचार घेताना प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज संदीप पाटील. पन्नास धावा होत आहेत धावफलकावर. आता मात्र मोठा येतोय ऑन स्ट्राईक, एक मोठं नाव क्रिकेटमध्ये. हा याच्याकडेही क्वालिटी आहे, याच्याकडेही दर्जा आहे क्रिकेटचा आणि खूप मेहनत आहे, खूप मोठी तपश्चर्या आहे क्रिकेटसाठी, खूप मोठं बलिदान आहे या मोठमोठ्या खेळाडूंचं. त्यातलाच हे हा एक खेळाडू, रायगडचा स्टार खेळाडू म्हणून याची ओळख आहे गोट्या ऑन स्ट्राईक. प्रकाश भैर उर्फ गोट्या. अभि गरुडे पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजीसाठी. शॉट ऑफ लेग, वाईड लेग क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फेकी होते तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि या 1 धावेच्या माध्यमातून आपण पाहिले 51 धावा धावफलकावर. तिसरं षटक संपुष्टात येतोय. 51 धावा होत आहेत धावफलकावर. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या प्रीतम घोगरे याच्या 12 धावा आल्या. त्यानंतर अजय पाटील यानं गोलंदाजी केली 16 धावा आल्या. त्यानंतर मात्र हा षटक बागडा ठरतोय. आल्या या षटकामध्ये 23 धावा. यानंतरचा सामना आहे पुंचे विभाग विपक्ष भिंगार विभाग. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते आपण टॉस साठी या षटकानंतर इथे आपण हजर पाहिजे. पुंचे विभाग आणि भिंगार विभाग शेवटचं अंतिम एक स्लॉगवरचं षटक आहे. हे षटक संपण्याच्या अगोदर आपण इथे टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्हाला हव्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अंती आपण पाहतो 51 धावा. अगदी डोंगर उभं गेलाय धावांचा. 18 चेंडूंमध्ये 51 धावा म्हणजे खूप धाव संख्या झालेली गेली आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ आहे. म्हणजे अजूनही जर आपण पाहतोय संदीप पाटील सारखा मातब्बर खेळाडू मैदानामध्ये तग धरून उभा आहे, एखादी खिंड लढवतोय आणि जोपर्यंत संदीप पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत सुटकेचा श्वास टाकू शकत नाही रायझिंग स्टार चिखले संघ.
अनिकेत म्हात्रे गोलंदाजी करतो. शैलेश यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढला. या बॉलवर आली एक धाव. अकरा शैलेश साडेकर गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवर आली एक धाव आणि या एक धावेच्या माध्यमातून आपण पाहिले 52 धावा धावफलकावर. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 5 चेंडूंचा उर्वरित खेळ पहिल्या सत्रासाठी शिल्लक आहे. यावेळेला ऑन स्ट्राईक आहे. एक सेटल बॅट्समन आपण पाहतोय संदीप पाटील. याला क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. उजव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज ज्या वेळेला असतात त्यावेळेला साईड ज्या वेळेला रोटेट होते त्यावेळेला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं हे अनिवार्य असतं कर्णधारासाठी आणि तेच काम आपण पाहतोय कर्णधाराच्या माध्यमातून घडवलं जात आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय शैलेश सार्डेकर याला गोलंदाजीच्या मार्क्सवर आणि इथे मात्र ऑन स्ट्राईक खेळतोय संदीप पाटील. होते पंचांकडे आणि या अपीलला पूर्णतः फेटाळून लावताय तुमचे पंच द्वारकानाथ सोरगे. लेग बाईकच्या स्वरूपात आलेली ही एक धाव धावपळकाचा विचार केला आपण. 53 धावा धावपळकावर. 53 धावा. प्रकाश भुईर उर्फ गोट्या होऊन स्ट्राईक खेळतोय यावेळेला मात्र आणि गोलंदाजीचा विचार केला शैलेश सार्डेकर आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी करतोय. कारण मागील गोलंदाजांच्या तुलनेमध्ये जी सुरुवात आहे शैलेशाची ती वाखाणण्याजोगी. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला पाहिला आपण थोडासा उंची घेणारा हा बॉल पंचांकडून आम्हाला खराब चेंडू म्हणून घोषित केला जात आहे. अवांतर धावसंख्येनं धावपळकाचा विचार केला आपण तर 54 धावा होत आहेत एक विकेटच्या मोबदल्यात. शैलेश सार्डेकर पुन्हा एकदा तयार आहे नवीन चेंडू घेऊन. यावेळेला मात्र मस्त फटका खेळलाय. डीप आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये या बॉलला खेळून काढलाय आणि आला मात्र दन करणारा हा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेला चांगला फटका खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. प्रदीप भुईर आणि बॉल फेकी होती तोपर्यंत एक धाव मात्र रोखू शकत नाही. पूर्ण वेळ होता एक धाव पूर्ण करण्याचा आणि या एक धावांच्या माध्यमातून 59 धावा म्हणजे अगदी डोंगर उभं करण्याचं काम केलंय धावांचं. हा एक चौकार वगळला तर शैलेश सार्डेकर याची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कारण मागच्या गोलंदाजांचा विचार केला तर थोडेसे महागडे गोलंदाज मागच्या षटकामध्ये 23 धावा येऊन गेल्या. या षटकामध्ये किती धावा जमा करतायत हे पाहणं फार गरजेचं आहे. संदीप पाटील खेळतोय ऑन स्ट्राईक. खणून काढला या बॉलला. एक धाव मिळणार. दुसरी धाव पूर्ण होणार का आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. इथून मात्र आपण धावसंख्येचा विचार केला तर धावपळकावर धावा येत आहेत 61 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी शैलेश सार्डेकर शेवटचा चेंडू असणार या षटकातला. गोलंदाज सज्ज आहे. मस्त फटका खेळला. पूर्णतः ब्लँक एरिया आहे आणि इथून मात्र आला हा दणदणीत षटकार. काय जबरदस्त सांगता केली आहे. शेवट बोर्ड केला या फलंदाजानं संदीप पाटील आणि सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली 20 बोर्ड लाईव्ह संघाकडून. शेवटचा कॉल आहे आपल्याला. लक्षात ठेवा 10 मिनिटाचा वेळही आपल्याला देण्यात येईल अन्यथा आपल्याला पॅनलाइज केला जाईल. कमिटीकडनं आम्हाला सूचना आलेली आहे. भिंगार विभाग आणि पोंजे विभागाचा कर्णधार आपण तातडीनं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आता आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय मान्यवर इथे उपस्थित आहेत. बंटी भोईर कामोट्याहून आहेत. प्रभाकर नाईक आपणाला विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनंती करतो आपल्याला आपण त्यांचं स्वागत करायचं आहे.
एक दर्जेदार फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख आहे बंटी भोईर, आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सर. आपण या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेवरचं प्रेम आपण व्यक्त केलं त्याबद्दल स्वर्गीय राम धुमाळ चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. 67 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 68 धावांचं मोठं आव्हान आहे. काय उतार चढाव येणार या स्पर्धेमध्ये आणि काय घडणार आहे नक्की या स्पर्धेमध्ये, कोणता संघ विजयाची पताका फडकवणार आहे आणि कोणता संघ या स्पर्धेच्या बाहेर होणार आहे याचं धावतं वर्णन गोड आवाजामध्ये वडघरचे सुपुत्रचे मित्र निखिल कांबळे याच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो. थँक्यू. तर यस रोशन सपकाळ सर पण पाहतोय आजच्या या स्पर्धेत तिसरा दिवस रायगड ओपनची स्पर्धा आपल्या समोर आहे आणि जर पहिल्या सत्रामध्ये पण पाहिलं असेल तर 24 लाईव्ह बोरले संघाकडून खेळत असताना 15 चेंडूमध्ये 44 धावांची बहादर खेळी संदीप पाटील याच्या बॅटमॅन आपण पाहिली. आक्रमकता अक्षरशः बरसला होता गोलंदाजांवरती हवे ठरत असताना आपण पाहिलं. डावकऱ्या त्याचा फलंदाज नेहमीच हवे ठरतो, उल्लेख जरूर केला रोशन सर तुम्ही. आणि त्याच प्रकारचा खेळ देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गेले सातत्याने तिसरा दिवस असे या स्पर्धेचा आपण पाहतोय. स्वर्गीय राम धुमाळ स्मृती चषक 2020 मध्ये चांगलं काम या ठिकाणी रोशन सपकाळ सर करतायत. त्यानंतर आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये दीपकजी पाटील सर पालीवरून बिलॉंग करतात आणि त्यानंतर आज द्वारकानाथ चोरके बेलवली हे देखील या स्पर्धेसाठी आजपासून जॉईन झालेत. आमच्या समवेत ते देखील आहेत. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर तमाम क्रिकेट चाहत्यांचं पुन्हा एकदा मी निखिल कांबळे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतो. जे प्रेक्षक ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतात त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असणार आहे. तर चला जास्त वेळ करायचं नाहीये, सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चिखले संघ 24 चेंडूंमध्ये आता गरज आहे 68 धावांचं, एक भलं मोठं टार्गेट. तर यापुढील होणारी लढत असेल भिंगारी विपक्ष पोइंजे. भिंगार विभाग वर्सेस पोइंजे विभाग अशी लढत आपल्या समोर येईल. तर चला कर्णधार आपण कुठे असाल तर टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा नाणेफेकीसाठी. आज स्पर्धा आपण पाहिली तर थोडी लेट सुरू झाली सर. 11:30 वाजता याच्या स्पर्धेचा पहिला चेंडू आजच्या दिवसातून पडलाय. तर चला विनंती असेल स्पीडअप करायचं स्पर्धेला. आज देखील या ठिकाणी तुम्हाला रायगडचे धुरंधर स्टार खेळाडू या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर टॉप 4 मध्ये आज कोणता संघ प्रवेश करणार, संपूर्ण रायगड जिल्ह्यातून आज या ठिकाणी खेळण्यासाठी खेळाडू आपल्याला पाहायला देखील मिळतील आणि चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून रंगेल. तर चला येणारे 24 चेंडू आणि 68 धावांची गरज देखील असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते चिखले संघाच्या रायझिंग स्टार चिखले संघाच्या दरम्यान. केतनला मध्ये असं घे, तू तसं घे. हर्षल आणि सागर सलामीची जोडी मैदानाच्या आत जात असताना आपल्याला देखील पाहायला मिळते. गोलंदाजी मार्वर इव्हन पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय मुकादम याच्या हातामध्ये चेंडू देखील दिला जातोय. कर्णधाराने दाखवलेला विश्वास रोहित पाटील या संघाचा कर्णधार आहे. फ्रॉम पाली षटक क्रमांक पहिलं.
पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज देखील होत असताना विजय मुकादम याला पण पाहतोय. 24 चेंडू मध्ये 68 धावांची गरज देखील असणार आहे. पहिला चेंडू डावपुरेताचा गोलंदाज विजय मुकादम याला पाहिलं पण पहिला चेंडू सन्मान करत असतो. याच दरम्यान या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सन्माननीय वैद्य साहेब यांची प्रामुख्याने इथे उपस्थिती लाभलेली आहे. या स्वर्गीय रामधुमाळ चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी आपल्याला विनंती करेन आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. यस ला चेंडू फेकत असताना स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला देखील जातोय. निर्धाव चेंडू सांगता देखील होते. पुन्हा एकदा विजय मुकादम सज्ज होत असताना गोलंदाजी मारवर पूल केलाय पण ऑन साईडला मिड विकेटचा चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे संदीप पाटील. क्षेत्ररक्षकाचं कौतुक देखील करावं लागेल त्या ठिकाणी. पण पाहिलं तर दरम्यानच्या काळामध्ये एक रन देखील कंप्लीट केली जाते. एक धावेला संघाचं धावसंख्येचा श्रीगंश देखील केला जातो. एक धाव हर्षलच्या खात्यामध्ये देखील ऍड केली जाईल. आता मात्र रन करायचे येणारे 22 चेंडू आणि 67 धावांची गरज देखील असेल. बल्ला मोठा आहे आणि मोठे टार्गेट सेट देखील केले 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर रोशन सर. त्याच प्रकारचे मोठे फटके देखील खेळावे लागतील या सामन्यामध्ये जर तुम्हाला परत कमबॅक करायचा असेल तर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विजय मुकादम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी तिसऱ्या पंचांची माग देखील केली जाते. दशरथ धुमाळ आपल्यास विनंती असेल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जायचंय. काल देखील या स्पर्धेमध्ये राधाकृष्ण 11 जांभळी संघ खेळत होता तेव्हा देखील तिसऱ्या पंचांची माग केली आणि त्यानंतर गोलंदाज रोशन कावडे याला बॅन करण्यात आले स्पर्धेमधून आणि तोच टर्निंग पॉईंट राहिला पेट संघासमोर आणि त्यांनी तो सामना गमवावा देखील लागला राधाकृष्ण 11 जांभळी संघाला. काय फलंदाजी पण पाहिले असेल ओंकार गावडे असेल रोशन गावडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विजय मुकादम आपली आगोपणारी गोलंदाजी करतोय. एकदा चेंडू फेकतो गोलंदाज चांगली गोलंदाजी विजय मुकादम याच्या माध्यमातून पाहायला देखील मिळते. आतापर्यंत 3 चेंडू त्या गोलंदाजीमधून आले कोट्यातून आणि आतापर्यंत एकच धाव धावपण लागवली देखील जाते. सागर पुणे कसं शोध असताना यावर पूल करायचा तर पटका बॅटची लिकेज घेतली. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल देखील होत असताना टार्गेट जरूर झाला फलंदाज सेफ लँड असल्या कारणास्तव एक रन या ठिकाणी मिळेल आणि आतापर्यंत 2 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या देखील जात आहेत. 4 चेंडूचा खेळ संपतोय. 2 धावा धावपकावरती आहेत. आता येणारं समीकरण राहिले समीकरण असणार आहे 20 चेंडू आणि 66 धावांची गरज देखील आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विजय मुकादम यांच्या माध्यमातून राहिले. पॉवर प्ले जर पहिले षटक हाताळत असताना आणि आतापर्यंत दबदबा राहिला 24 लाईव्ह इव्हेंटचा या मॅचमध्ये. अजून येणारे 3 षटक आहेत. खेळ आहे क्रिकेट आणि क्रिकेट सगळ्यासाठी रंग बदलतो आणि त्याच प्रकारचा खेळ आपल्याला या 2 फलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. पूल केला फटका त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला चेंडू चाललाय. 1 रन कंप्लीट केल्यानंतर 3 धावा स्कोर कार्डवरती लागवल्या देखील जातील. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. विजय मुकादम चांगली गोलंदाजी करतोय. डावपुऱ्याचा गोलंदाज आहे आणि नेहमीच क्रिकेटमध्ये मगाशी सर तुम्ही उल्लेख जरूर केला लिदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो गुणकारक औषध आहे या क्रिकेटचं. डावपुऱ्याचा फलंदाज त्याच प्रकारचा खेळ आतापर्यंत राहिला गोलंदाज असो किंवा फलंदाजाच्या माध्यमातून. फटका ऑनसाईडला जरूर शपथ जातो. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजाला पीट करून जात असताना यष्टीरक्षकाचा घेतलेला वेळ आणि षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर 3 धावा धावपलवरती लगावल्या देखील जात आहेत. तोपर्यंत आपण ऐकूया नीतीच्या माध्यमातून मधुर संगीत. ठीक आहे, जा धावून ये, जा. कर चालू आता. सकिंग दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
मोठ्या गोलंदाजी बरोबर राखत देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता रन करायचे 18 चेंडूमध्ये 65 धावांचं नाश्ता गरज केला देखील का? असणार आहे रायझिंग स्टार चिखले संघासमोर. अक्षरशः चालू केलं का ऑडिओ? गोलंदाजी आपल्याला संदीपच्या बॅट मधून पाहायला मिळाली. दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅट मधून देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तर पाहिलं असेल तर टिप शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला मारलेले लगातार 3 षटकार अप्रतिम षटकार त्या माध्यमातून देखील पाहत असताना पुन्हा एकदा गोलंदाज डावखुऱ्यात सज्ज होत असताना पूल गेला पटका कार्पेंटर चेंडू चाललाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक संदीप पाटील सज्ज होत असताना एक रनच आतापर्यंत कंप्लीट केली गेली आहे. 4 धावा आतापर्यंत स्कोरवरती लगावल्या देखील जातात. डावखुऱ्यात त्याच्या गोलंदाजाचा भरणा असलेला संघ या ठिकाणी 24 लाईव्ह बोरले आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला देखील मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रकाश भोईर मोठ्या सज्ज देखील होत असताना पूल केला रिवर्स पटका फलंदाज सागरच्या बॅट मधून येतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार साधावासाठी. याच दरम्यान आपण पाहतोय बोरले गावचा सुमधुर आवाज रोशन पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. या रोशन आपलंही स्वागत आहे. रायगड क्रिकेट असोसिएशनचे तेही एक अविभाज्य घटक आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सागरच्या बॅट मधून होतोय बॅक टू बॅक दुसरा रिवर्स षटकार. पाहिले तर सागर याची बॅट आता बोलतीये. बॅक टू बॅक 2 रिव्हर्स षटकार बॅट मधून जरूर आले. आणि आता धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 16 धावा स्कोर कार्डवरती लागवल्या देखील जातात. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. आता समीकरण असणार आहे 15 चेंडूमध्ये 52 धावांची गरज देखील असणार आहे. त्याच दरम्यान करण कन्सलकर याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. तर भिंगार विभाग विरुद्ध पोयजे विभाग आपल्यास 5 मिनिटांचा अवधी असणार आहे. आपण नारिकीसाठी त्वरितच यायचं आहे नाही तर आयोजकांकडून तुम्हाला फायनलाइज देखील केलं जाईल. वेळा चौकार जरूर आला फलंदाज सागर याच्या बॅट मधून आणि या चौकारानं संघाची धावसंख्या 20च्या घरामध्ये देखील जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चांगला खेळ सागरच्या बॅट मधून राहिलाय. पहिल्या षटकामध्ये जरूर जकडून ठेवलं तर विजय मुक्कादामनं आता नंतर प्रकाश भोईर वरती चढवलेले हल्ले आतापर्यंत आपण पाहिलं तर 16 धावा आतापर्यंत खर्च देखील केल्या. पुन्हा एकदा पटका पूल करायचा होता. अधिक वेगवान पद्धतीने चेंडू फेकला गोलंदाज प्रकाश भोईरनं फलंदाजाला पेट केलं चाला एसटी प्रवीण भोईर भाताड यांचा संघ देखील काल ग्रामीण गटामधून फायनल टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. आणि या ठिकाणी ते खेळत देखील असताना रायगड ओपन मधून पुन्हा एकदा प्रकाश भोईर सज्ज होत आहे. टॉस मध्ये जर चेंडू होता पूल केला क्षेत्ररक्षक तैनात देखील आहे. एक रन कंप्लीट केल्यानंतर चेंडू फेकतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इकडे धाव्यावरती समाधान देखील मानावं लागेल. आणि षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर आतापर्यंत स्कोर बोर्डवरती रन देखील लगावले गेलेत 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तोपर्यंत आपण डेलीच्या माध्यमातून प्रदर्शन घेतो.
अजय भगत पंचांच्या डाव्या बाजूनं बुलटॉस मध्ये चेंडू पहिल्या चेंडूवरती पुल करत असताना रोहित पाटील संघाचा ग्रँडर त्या ठिकाणी चेंडूवरती आहे थोडा फंबल जरूर झालाय आणि त्यानंतर हा चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. डीजे तर तांबाचा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल देखील आलाय. पंचचा निर्णय या चेंडूवरती फ्रीड असेल आणि 1+4 अशा 5 धावा ऍड देखील केल्या जातील आणि 5 धावांना संघाची धावसंख्या पुढे जात असताना 26 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या देखील जात आहेत. चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे. टीम रायझिंग स्टार चिखले संघाच्या बाजूने आतापर्यंत रन करायचे 12 चेंडूमध्ये. या पुल केल्या पटका सागरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील चेंडूकडे येत असताना फ्रीड असल्या कारणास्तव एक रन या चेंडू टीम फलंदाजाला मिळते जीवदान. षटकार जरूर केला असता त्या ठिकाणी. एक रन कंप्लीट करत असताना आतापर्यंत स्कोर कार्डवरती रन झाले 27 धावा स्कोर कार्डवरती लगावले देखील जात आहेत आणि आता मात्र रन करायचे 11 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. अजय भगत पहिला चेंडू नो बॉल फेकला नंतर एक रन तरी कंप्लीट करत असताना पुन्हा एकदा सज्ज टॉस मध्ये चेंडू होता फुल केला त्या ठिकाणी रोहित पाटील आहे चेंडू मागे एक रन कंप्लीट केले वेगाने दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन कंप्लीट करत असताना आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या देखील जात आहेत. आता मात्र समीकरण राहिले येणारे 10 चेंडू आणि 39 धावांची गरज देखील असणार आहे. रायझिंग स्टार चिखले संघ नक्कीच 68 धावांचा पाठलाग करतोय आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. आता मोठे पटके त्यांच्या माध्यमातून देखील येणं गरजेचं असणारे 2 फलंदाजांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पूल केलाय पटका त्या ठिकाणी ऑन साईडला लॉंगॉनला चेंडू चाललाय. फलंदाज बॅट मधून चौकार पंच रोहित दीपक पाटील सरांचा इशारा येत असताना 4 धावांसाठी चौकार डीजे. हॅलो डीजे थांबायचा. पोयची विभाग आणि भिंगार विभाग आता आयोजकांचा अंत पाहू नका. तुम्हाला शेवटचा कॉल आहे. यानंतर तुम्हाला शुअर पॅनलच केला जाईल. त्यानंतर मग आयोजकांशी काही चर्चा करू नका प्लीज. आपल्याला विनंती आहे आपण जर असाल तर आपल्याला वारंवार इथून आवाज दिला जातोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन टॉस करून घ्यायचा आहे. भिंगार विभाग पोयची विभाग याच ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस थँक्यू रोशनजी सर. आपण पाहतोय आतापर्यंत रन झालेत 33 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या देखील चालल्यात. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जपडून ठेवलं तर नंतर हवी होत असताना 2 षटकामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने सागर आणि दुसऱ्या बाजूने हर्षल. सागरचा विचार केला तर आतापर्यंत तो खेळतोय देवीच्या धावसंख्येवरती चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि चांगला खेळ आतापर्यंत करावा देखील लागेल. या मॅच मध्ये जर तुम्हाला पुन्हा एकदा सामना विजय प्रस्थापित करायचा असेल तर आतापर्यंत पाहिलं तर पार्टनर राहिले 24 इव्हेंट बोरले या संघाच्या बाजूनं चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील होत असताना संदीप पाटीलची बहारदार खेळी आपण पाहिली असेल. नंतर आता मात्र पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 35 धावांची गरज देखील असणार आहे. समीकरण आहे थोडं मोठं आहे. 9 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे आणि रायगड ओपनचे खेळाडू आज या ठिकाणी सर्व खेळाडू एकत्र खेळत असताना आपल्याला पाहायला देखील मिळतात आणि त्यांच्यासाठी या धावा एवढ्या जास्त देखील नाही आहेत. 9 चेंडूमध्ये 35 धावा ते करू देखील शकतात. कपूल करायचा पटका साईडला लॉंग ऑफला चेंडू चाललाय. एक नंतर कंप्लीट केल्यानंतर एक रन वेगाने कंप्लीट केल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन कंप्लीट होत असताना आत्ता मात्र रन झाले 35. आता समीकरण राहिले येणारे 8 चेंडू आणि 33 धावांची गरज देखील आहे. सागर हर्षल खेळतो ऑन द स्ट्राईक. हर्षलचा देखील विचार करायला गेलो तो वैयक्तिक निघतो. आतापर्यंत 11 धावसंख्येत खेळत असताना पूल गेला पटका हर्षलच्या बॅट मधून लॉंग ऑन रिझर्व मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना 7 धावांसाठी षटकार डीजे. आतापर्यंत अजय भगत विचार करायला गेलो तर
या षटकामध्ये 5 चेंडू फेकत असताना 20 धावा देखील खर्च केल्यात या षटकामध्ये. आणि हा होत असताना आता हर्षल आणि सागर आपल्याला पाहायला मिळतात. हर्षलचा पण खेळ मागच्या षटकामध्ये पाहिला, त्याच्या बॅटमध्ये देखील 2 रिव्हर्स षटकार आले आणि त्यानंतर आता हा होत असताना फलंदाज हर्षल पुन्हा एकदा सज्ज. पुल करायचा आता पटका बॅटची गेज घेऊन चेंडू चाललाय फाईन लेग शॉट, फाईन लेग रिझममध्ये ट्रॅव्हल देखील होईल. 1 रन कंप्लीट करत असताना आतापर्यंत धावसंख्या स्कोरवरती जाऊन पोहोचले 42 धावा स्कोरवरती लागवल्यानंतर आता मात्र रन करायचे येणारे 6 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज देखील असणार आहे. तोपर्यंत आपण डीजे कडे जाऊयात आणि एक मधुर संगीत ऐकूयात. आयोजकांकडनं एक सूचना आहे. पुणे विभाग आणि भिंगार विभाग या षटकाच्या आतमध्ये जर आपण टॉससाठी आला नाही तर 3 षटकाचा सामना खेळला जाईल, याची दक्षता घ्या. दोन्ही संघांना विनंती केली जाते, या षटकाच्या आतमध्ये जर आपले कर्णधार आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी आले नाही तर आयोजकांकडनं आपल्याला सूचना केली जाते 3 षटकाचा सामना खेळला जाईल. असं नक्कीच सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल, भिंगार विभाग आणि पोईंचे विभाग जास्त दूर देखील नाही. हे दोन्ही संघ जवळच त्याची गावं देखील आहेत आणि विनंती असेल थोडं सहकार्य करा, नाही तुम्हाला आयोजकांकडून पॅनलाइज देखील केलं जाईल. 3 षटकाची स्पर्धा देखील सामना देखील खेळला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. तर जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेनं येणारे 6 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज देखील असणार आहे. आणि कर्णधारांनी दाखवलेला विश्वास प्रवीण भोईर याच्यावरती. प्रवीण भोईर आपला अनुभव पणाला लावा लागेल या ठिकाणी. 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज देखील असताना आणि फलंदाज देखील बरसावं लागेल. आणि की आता पाहिलं तर सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एका बाजूला हर्षल आणि दुसऱ्या बाजूला सागर. पुन्हा एकदा प्रवीण सजत असताना फुलटॉस मध्ये चेंडू हर्षल पुल केला पटकाला, चेंडू चालला लॉंग लेग रिझर्व मधून 4 धावांसाठी चौकार रिजेक्ट. मात्र आक्रमकता इथे सिद्ध करत देखील असताना हर्षलची बॅट बोलते, नंतर सागरची बॅट देखील बोलते आपल्याला पाहायला मिळते. आणि येणारं समीकरण 5 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. प्रवीण भोईर काल देखील या मैदानामध्ये चांगला खेळ त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ग्रामीण संघातून खेळत असताना गावचा संघ या ठिकाणी पाहतान टॉप 4 मध्ये देखील प्रवेश केलाय. आज या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना ब्लॉकर मध्ये चेंडू फेकतोय. त्या ठिकाणी पाहिलं तर व्हेरी गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू प्रवीण भोईर याच्या मधून फेकत असताना सन्मानित केलं गेलं या चेंडूला हर्षल आणि 1 रन कंप्लीट केली या चेंडूवरती. आता मात्र रन करायचे 4 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज देखील असणार आहे. सागर सारखा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, जो वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. 9 चेंडूमध्ये 23 धावांची खेळ देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रवीण सजत असताना फुलटॉस मध्ये चेंडू उचलला, चेंडू चाललाय. आउटफील्ड थोडी खराब असल्या कारण असतो त्या ठिकाणी चेंडू 2 रन या चेंडूवरती नक्की मिळतील. आणि या 2 धावेला संघाची धावसंख्या पुढे जात असताना 49 धावा स्कोर कार्डवरती लगवल्या देखील जात आहेत. आता मात्र रन करायचे 3 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज देखील असताना 3 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. पुल करायचा पटका ऑन साईडला चेंडू जरूर खेळून काढला त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग रेझमधून जो ट्रॅव्हल देखील होत असताना 1 रन कंप्लीट केली. आता मात्र रन करायचे येणारे 2 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज देखील असणार आहे. एका बाजूने विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय 24 लाईव्ह इव्हेंट मोरले आज संघ आपण पाहतोय. रायझिंग स्टार चिखले संघ त्यांच्यामधून देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. आता मात्र रन करायचे येणारे 2 चेंडू 18 धाव्यांची गरज देखील असणार आहे. प्रवीण भोईर चांगली गोलंदाजी जाते पण त्यांनी देखील पाहायला मिळाली. 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की सर
रायझिंग स्टार चिखलेचा मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल की काय, पण तशा प्रकारचा खेळ प्रवीण भोईर चांगली गोलंदाजी करत असताना तशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही रायझिंग स्टार चिखले संघाच्या बाजूनं. येणारे निर्णायक 2 चेंडू असतील, 18 धाब्याची गरज आहे. पुन्हा एकदा प्रवीण पंचांच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडून सज्ज होत असताना अतुल केला फटका त्या ठिकाणी. एक रन या चेंडूवरती नक्कीच मिळेल. एक धाव ऍड केल्यानंतर आत्ता धावसंख्या जाऊन पोहोचले 51 धावा. धावा संघाच्या देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि एक चेंडू निर्णायक असेल. 17 धाव्यांची गरज आहे. रिव्हर्स जरूर आयटम केला पहिल्यांदा सागर यांच्या बॅट मधून आला हा षटकार, पण षटकार सर नंतर आला. अगोदर आला असता तर नक्कीच या मॅच मध्ये वेगळे चित्र देखील पाहायला मिळालं असतं आणि विजय या ठिकाणी प्रस्थापित देखील केलं तर तो पहिला मॅच या ठिकाणी जिंकलाय रायझिंग स्टार बोर्ले संघानं. त्यांचा देखील एक्सप्रेशन त्यांचा बेस्ट ऑफ लक असेल आणि रायझिंग स्टार चिखले संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असे आभार व्यक्त करतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अर्थातच 15 चेंडूमध्ये 44 धावांची बहारदार खेळी करणारा संदीप पाटील ठरतोय. 4 षटकार बॅटमध्ये पाहायला मिळाले, 2 चौकार बहारदार खेळ त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाला. संदीप पाटील या आपणास तर हँडशेक करूनच मैदान सोडायचंय. दोन्ही संघाला विनंती असेल आपण हँडशेक करून मैदान सोडायचंय. यासाठी बिगार विभागाचा संघनायक इथे आहे. कोणत्या संघाचा विभागाचा संघनायक जर आपण वेळेवर आला नाही तर तुम्हाला 2 धाव्यांची पॅनल्टी देण्यात येईल असं आयोजकांकडून आपल्याला सूचना आहे. आणि आपण पाहतोय संजय दुर्गे साहेब यांची प्रामुख्याने इथे उपस्थिती लाभलेली आहे. संजय पाटील यांचे आपण इथे स्वागत करूया. धर्मेंद्र घोगरे कर्णधार असणार आहे आणि संदीप पाटील 12 चेंडूंमध्ये 24 धावांची बहारदार खेळी. 25 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघाच्या मधून खेळत असताना चांगला खेळ त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला. सन्माननीय नितीन वैद्य सर आपल्याला विनंती केली जाते आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे संदीप पाटील याला. सन्माननीय नितीन वैद्य यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 15 चेंडूमध्ये बहारदार खेळी केली. 44 धावांचा खेळ त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला. वेल प्लेड. तर नक्कीच आम्ही तुमच्याशी जोडू. प्रथमतः खेळत असताना या मैदानाच्या वरती तुम्ही प्रतिस्पर्धी संघ रायझिंग स्टार चिखले संघाच्या समवेत कधी खेळलात का? आमची 2020 मॅच व्हायची त्यात आम्ही ते आम्हाला हरवायचे, आम्ही त्यांना हरवायचे असे. पण नक्कीच बहारदार खेळ तुझ्या बॅटमधून देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेल प्लेड. या दरम्यान आपण पाहत आहोत तानाजी खंडागळे साहेब यांची प्रामुख्याने इथे उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत. या सर आपलं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय रामधुमाळ ट्रॉफी 2020 मध्ये. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर देखील येईल. पोइंजे विभाग विरुद्ध बेकार विभाग दोन्ही संघाच्या